जर 1857च्या उठावात ग्वालियरच्या शिंदेंनी आणि हैदराबादच्या निजामाने भारतीयांना साथ दिली असती तर ब्रिटिशांना दुसऱ्याच दिवशी गाशा गुंडाळून लंडनला पळावं लागलं असतं. हो, अगदी. म्हणजे हे शब्द कोणत्याही भारतीय इतिहासकाराचे नाहीत बरं का, तर स्वतः तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगचे आहेत. अगदी बरोबर. आणि हाच तो म्हणजे सर्वात मोठा विरोधाभास आहे जो 1857च्या स्वातंत्र्य समराचा अभ्यास करताना सतत जाणवतो. नक्कीच. आपण नेहमी विचार करतो की एवढा मोठा देश, एवढं सैन्य असतानाही मुठभर ब्रिटिश आपल्यावर सत्ता कशी काय गाजवू शकले, तर त्याचे उत्तर कॅनिंगच्या या एका वाक्यात दडलेले आहे. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. आज आपण या सखोल चर्चेत 1857च्या ऐतिहासिक उठावावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि आजची ही चर्चा एका वेगळ्या अत्यंत रंजक स्वरूपात होणार आहे. होय, आज आपण एक क्विज मास्टर विशेष भाग घेतोय, हो ना? आपल्याकडे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित विशेषतः राज्यसेवा, गट ब आणि गट क परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण आपण त्यांची फक्त यादी नाही वाचणार. नाही, अजिबात नाही. त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण या महासंग्रामाच्या मुळाशी जाणार आहोत. तर तुम्ही नियम सांगताय का? हो, नक्कीच. तर नियम एकदम सोपे आहेत. यजमान प्रत्येक प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय स्पष्टपणे वाचतील. त्यानंतर आम्ही 5 सेकंदांचा काउंटडाऊन देईन, म्हणजे उलटी गिनती. भारी. आणि मग अचूक उत्तर जाहीर. तर मग आपण सुरुवातीला त्या प्रसिद्ध ठिणगीबद्दल बोलूया जिने या वणव्याची सुरुवात केली. माझा पहिला प्रश्न आहे, एनफील्ड रायफल हाताळण्यासाठी प्रशिक्षण केंद्र कुठे होती? पर्याय आहेत 1 अंबाला, 2 कलकत्ता, 3 सियालकोट आणि 4 डमडम. चला, वेळ सुरू होते आता. 5, 4, 3, 2, 1. आणि अचूक उत्तर आहे अंबाला, सियालकोट आणि डमडम. अच्छा, म्हणजे कलकत्ता यात नव्हतं? नाही. आणि स्पष्टीकरण द्यायचं तर गट क पूर्व परीक्षा जून 2025 मध्ये विचारल्या गेलेल्या या प्रश्नानुसार याच रायफल्सच्या काडतुसांना लावलेल्या चरबीच्या अफवेमुळे उठावाची मूळ ठिणगी पडली होती. बापरे, म्हणजे ती अफवा कशी वणव्यासारखी पसरली ना, जसं आजकाल फेक न्यूज पसरते. अगदी तशीच. चला, दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती, हे विधान कोणी केले? पर्याय आहेत 1 डलहौसी, 2 ह्यू रोज, 3 कॅनिंग आणि 4 नील. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे जनरल ह्यू रोज. हा प्रश्न खूप वेळा पाहिलाय मी. होय, संयुक्त गट ब पूर्व 2025च्या या प्रश्नाचं उत्तर देताना सांगता येईल की जनरल ह्यू रोज राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाने इतका प्रभावित झाला होता की त्याने प्रत्यक्ष युद्ध हरवूनही हे गौरवोद्गार काढले. शत्रूकडून आलेही की सर्वात मोठी पोचपावतीच होती. प्रश्न तिसरा, कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? पर्याय 1 तात्या टोपे, 2 नानासाहेब, 3 कुंवर सिंग आणि 4 बेगम हजरत महल. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे नानासाहेब. राज्यसेवा पूर्व डिसेंबर 2024 मध्ये हा प्रश्न आला होता. 5 जून 1857 रोजी नानासाहेबांनी स्वतःला पेशवा घोषित करून हा लढा पुकारला होता. बरोबर. आणि त्यांना त्यांची पेन्शन ब्रिटिशांनी नाकारली होती ना? हो, तेच मुख्य कारण होतं. आता पुढचा प्रश्न, डलहौसीने काय म्हणतात त्याला प्रशासकीय गैरकारभाराचे निमित्त करून कोणते संस्थान खालसा केले? पर्याय 1 सातारा, 2 झाशी, 3 अयोध्या किंवा अवध आणि 4 नागपूर. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे अयोध्या, म्हणजेच अवध. हे तर सगळ्यात अन्यायकारक होतं. खरंच, राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 मधील हा प्रश्न दर्शवतो की वारस असूनही निव्वळ गैरकारभाराचा खोटा आरोप ठेवून हे समृद्ध राज्य बळकावण्यात आले. म्हणजे डलहौसीची ती धूर्त खेळीच होती. पण या सगळ्या एवढ्या मोठ्या उठावाला ब्रिटिशांनी कसं हाताळलं आणि भारतातील संस्थानिकांनी यात काय भूमिका बजावली? माझा पुढचा प्रश्न त्याच संदर्भात आहे. प्रश्न 5वा, 1 नोव्हेंबर 1858 रोजी लॉर्ड कॅनिंगने राणीचा जाहीरनामा कुठे वाचून दाखवला? पर्याय 1 दिल्ली, 2 कलकत्ता, 3 अलाहाबाद आणि 4 मुंबई. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे अलाहाबाद. अच्छा.
डिपार्टमेंटल PSI पूर्व डिसेंबर 2023च्या या प्रश्नानुसार अलाहाबादच्या मिंटो पार्कमध्ये कंपनीची सत्ता संपुष्टात आणणारा हा जाहीरनामा वाचला गेला. कंपनी राजवटीचा शेवट. आणि आता तो प्रसिद्ध प्रश्न ज्याचा उल्लेख मी अगदी सुरुवातीला केला होता, प्रश्न 6वा. शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे कुणी म्हटले? पर्याय 1 डलहौसी, 2 होम्स, 3 लॉरेन्स आणि 4 लॉर्ड कॅनिंग. 5, 4, 3, 2, 1 आणि अर्थातच उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व 2023 मधील या प्रश्नातून दिसते की शिंदे आणि निजामांच्या ब्रिटिश निष्ठेमुळेच ब्रिटिशांना गाशा गुंडाळून मायदेशी जावं लागलं नाही. इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे भारतीय राजे कसे विभागले गेले होते हो ना. अगदी त्यांच्यात कोणतीच एकी नव्हती. तेच ब्रिटिशांच्या पथ्यावर पडलं. प्रश्न 7वा. उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली? पर्याय 1 नील, हॅवलॉक, आउटरेम. पर्याय 2 लॉरेन्स बंधू, कॅम्पबेल. पर्याय 3 सर ह्यू रोज आणि पर्याय 4 वरील सर्व. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे म्हणजे या सगळ्यांनीच अत्याचार केले. होय. महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व 2023 प्रमाणे या सर्व ब्रिटिश सेनानींनी झाशी, कानपूर आणि लखनौसारख्या ठिकाणी अत्यंत क्रूरपणे उठाव दडपण्यात आघाडी घेतली होती. बापरे. आता एक वेगळा प्रश्न. प्रश्न 8वा. ब्रिटिशांना मदत करणाऱ्यांमधील विजोड पद ओळखा, म्हणजे ऑड मॅन आउट. पर्याय आहेत 1 सालार जंग, 2 जंग बहादूर, 3 अवधची बेगम आणि 4 दोस्त मोहम्मद. 5, 4, 3, 2, 1 आणि विजोड पद आहे अवधची बेगम. कारण त्यांनी लढा दिला होता. बरोबर. राज्यसेवा मुख्य मे 2022 मध्ये विचारल्याप्रमाणे इतर सर्वांनी ब्रिटिशांना मदत केली, परंतु अवधच्या बेगम हजरत महल यांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रखर लढा दिला. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. म्हणजे ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीनुसार इतिहासाची कशी मांडणी केली हे बघण्यासारखं आहे. आजकाल एखाद्या मोठ्या कंपनीचा PR म्हणजे पब्लिक रिलेशन्स विभाग जसं काम करतो ना, तसंच काहीसं ब्रिटिशांनी केलं. हो, त्यांनी स्वतःची प्रतिमा सुधारण्याचा खूप प्रयत्न केला. त्यावरच माझा 9वा प्रश्न आहे. संस्कृती आणि टोलीवाद म्हणजे सिव्हिलायझेशन वर्सेस बार्बॅरिझम असा संघर्ष म्हणजे 1857चा उठाव हा दृष्टिकोन कोणाचा होता? पर्याय 1 TR होम्स, 2 विदा सावरकर, 3 जॉन लॉरेन्स आणि 4 डिझरायली. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे TR होम्स. वनसेवा मुख्य 2019 मध्ये विचारल्याप्रमाणे पाश्चिमात्य इतिहासकारांनी या उठावाला सुसंस्कृत विरुद्ध रानटी असा रंग देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. स्वतःच्या अत्याचारांवर पडदा टाकण्यासाठी. प्रश्न 10वा. उठावाचे परिणाम काय होते? पर्याय 1 कंपनी शासनाचा शेवट, 2 स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा, 3 सैन्याची पुनर्रचना आणि 4 वरील सर्व. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे कंबाईन सी 2019 मधील हा प्रश्न स्पष्ट करतो की केवळ भारतीयांना नोकऱ्या न देण्याचे विधान चुकीचे आहे. उलट कंपनी राजवट संपून सैन्यात मोठे आणि धोरणात्मक बदल झाले. नक्कीच. आता डलहौसीच्या त्या धूर्त धोरणाबद्दल विचारते. प्रश्न 11वा. डलहौसीने दत्तक वारसांना मंजूर हे तत्व लावून कोणती संस्थाने खालसा केली? पर्याय 1 सातारा, 2 जैतपूर, 3 भगत किंवा बघाट आणि 4 वरील सर्व. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे राज्यसेवा मुख्य 2018च्या या प्रश्नात बडोदा हा पर्याय दिला जातो आणि तो वगळायचा असतो कारण ते खालसा झाले नव्हते. ते ब्रिटिशांचे संरक्षित मित्र होते. अच्छा, म्हणजे हा ट्रिकी प्रश्न आहे तर. हो, नक्कीच. प्रश्न 12वा पाहूया. होळकर तटस्थ असूनही त्यांच्या कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंडे केली? पर्याय 1 ग्वालियर आणि इंदोर, 2 महू आणि इंदोर, 3 भोपाळ आणि महू, 4 धार आणि इंदोर. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे महू आणि इंदोर. राजा एका बाजूला आणि सैन्य दुसऱ्या. होय. संयुक्त गट ब पूर्व 2018च्या प्रश्नानुसार 1 जुलै 1857 रोजी शासक तटस्थ असूनही लष्करी छावण्यांमध्ये मोठा उठाव पेटला. म्हणजे सैनिकांचा असंतोष किती तीव्र होता हे यावरून लक्षात येतं. प्रश्न 13वा. भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या नवीन पदाची निर्मिती करण्यात आली? पर्याय 1 व्हाईसरॉय, 2 गव्हर्नर जनरल,
3 सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया आणि 4 चीफ कमिशनर. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. संयुक्त गट क पूर्व 2018 नुसार 1858च्या कायद्याने ब्रिटिश कॅबिनेटमधील मंत्र्याची थेट भारत मंत्री म्हणून नियुक्ती केली गेली. प्रशासनच बदलून टाकले त्यांनी. प्रश्न 14वा. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही कोणत्या प्रकारची कारणे होती? पर्याय 1 सामाजिक, 2 आर्थिक, 3 राजकीय आणि 4 लष्करी. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे राजकीय कारणे. वरवर पाहता लष्करी वाटू शकतात. हो, पण संयुक्त गट क पूर्व 2018च्या या प्रश्नानुसार ही सर्व धोरणे थेट राजांच्या सत्तेशी संबंधित असल्याने ती प्रमुख राजकीय कारणे मानली जातात. बरोबर. आता आपण लष्करी बदल आणि या लढ्याच्या शेवटाकडे वळूया. जर आपण याचा व्यापक चित्राशी संबंध जोडला तर उठावानंतर ब्रिटिशांच्या मनात एक भीती बसली होती. खूप मोठी भीती. हो ना. आणि त्यावरच माझा 15वा प्रश्न आहे. उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी प्रमाण किती ठेवले? पर्याय 1 एकास 1, 2 एकास 2, 3 एकास 3 आणि 4 एकास 5. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे एकास 2. म्हणजे भारतीयांची संख्या कमी केली. अगदी. PSI, ASO, STI संयुक्त 2017 नुसार पील कमिशनच्या शिफारशीवरून बंगाल प्रांतात 1 युरोपियन सैनिकामागे 2 भारतीय सैनिक असे प्रमाण करण्यात आले. आणि तोफखाना तर पूर्णच स्वतःकडे ठेवला असेल. होय, सुरक्षेसाठी. प्रश्न 16वा. लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय 1 कुंवर सिंग, 2 बेगम हजरत महल, 3 राणी लक्ष्मीबाई आणि 4 नानासाहेब. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे बेगम हजरत महल. PSI संयुक्त 2017 मध्ये विचारल्याप्रमाणे त्यांनी आपला अल्पवयीन मुलगा बिर्जिस कादर याला गादीवर बसवून हा लढा दिला. अत्यंत धैर्याने. आता तो प्रश्न ज्याचा उल्लेख मगाशी झाला होता. प्रश्न 17वा. कोणत्या संस्थानिकांनी भाग घेतला नाही? पर्याय 1 शिंदे, होळकर, 2 निजाम, 3 पतियाला, जिंद, कपूरथळा आणि 4 वरील सर्व. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे वरील सर्व. वनसेवा मुख्य 2017च्या या प्रश्नातून हे स्पष्ट होते की या सर्व प्रमुख संस्थानिकांनी ब्रिटिशांना मदत केली किंवा ते पूर्णपणे तटस्थ राहिले. दुर्दैवच आहे. प्रश्न 18वा. कोणते संस्थान खालसा करण्याचा डलहौसीचा निर्णय लंडनमधील संचालक मंडळाला रद्द करावा लागला? पर्याय 1 सातारा, 2 करौली, 3 झाशी आणि 4 संभलपूर. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे करौली. म्हणजे डलहौसीलाही कुणीतरी रोखणारं होतं तर. होय. वनसेवा मुख्य 2017च्या प्रश्नानुसार करौली हे आश्रित नव्हे तर संरक्षित राज्य असल्याने लंडनमधील बोर्डाने तो निर्णय फेटाळून लावला होता. अच्छा. प्रश्न 19वा. कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला? पर्याय 1 तात्या टोपे, 2 नानासाहेब, 3 कुंवर सिंग आणि 4 मंगल पांडे. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे नानासाहेब पेशवे. PSI पूर्व 2016च्या या प्रश्नानुसार कानपूरचा उठाव अपयशी ठरल्यानंतर नानासाहेब नेपाळच्या तराई भागात गेले आणि म्हणजे ते कधीही ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत. 20वा प्रश्न. ब्रिटिशांना उठाव चिरडण्यास कोणाचे सहाय्य मिळाले? पर्याय 1 मराठे आणि राजपूत, 2 गुरखे आणि शीख, 3 पठाण आणि जाट आणि 4 भिल्ल आणि कोळी. 5, 4, 3, 2, 1. आणि उत्तर आहे गुरखे आणि शीख. हे खूप महत्वाचं आहे. होय. महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व 2016 मधील या प्रश्नानुसार पंजाबमधील शीख आणि नेपाळच्या गुरखा सैनिकांनी दिल्ली आणि लखनौ जिंकण्यासाठी ब्रिटिशांना निर्णायक लष्करी मदत केली होती. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? एक गोष्ट लख्खपणे समोर येते. ब्रिटिशांची ताकद त्यांच्या शस्त्रात नव्हती तर भारतीयांच्या अंतर्गत फाटाफुटीमध्ये होती. बरोबर. प्रश्न क्रमांक 21. 1857च्या उठावात खालीलपैकी कोण सहभागी होते? पर्याय अ सावंतवाडीचे रामजी शिरसाट, ब झीनत महाल बेगम, क खान बहादूर खान रोहिला, ड नसरत शाह. आणि पर्याय आहेत. हो, मुख्य पर्याय आहेत. 1 अ, ब आणि क, 2 ब, क आणि ड, 3
अ आणि क फक्त. 4 क आणि ड फक्त. तुमची वेळ सुरू होतीये आता. 5, 4, 3, 2, 1. आणि योग्य उत्तरे पर्याय क्रमांक 1, अ, ब आणि क. अगदी बरोबर. म्हणजे सावंतवाडीचे रामजी शिरसाट, दिल्लीच्या झीनत महाल आणि बरेलीचे खान बहादूर खान या सर्वांनी उठावात भाग घेतला होता. नसरत शहा यांचा यात प्रमुख संदर्भ आढळत नाही. हो. आणि यावरून लक्षात येतं की हा उठाव फक्त उत्तर भारतापुरता मर्यादित नव्हता, तर सावंतवाडीसारख्या दूरच्या भागातही त्याचे पडसाद उमटले होते. खरंच. चला, आता पुढचा प्रश्न तुम्ही विचारा. अ. गुलमार दुबे. ड. काश्मीरचा राजा गुलाब सिंग. आणि मुख्य पर्याय? मुख्य पर्याय आहेत 1 अ आणि ब फक्त, 2 ब आणि ड फक्त, 3 अ ब क, 4 ड फक्त. काउंटडाऊन सुरू. 5, 4, 3, 2, 1. मला वाटतं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ड फक्त. अगदी बरोबर. काश्मीरचा राजा गुलाब सिंग याने या उठावात भाग घेतला नव्हता, उलट त्याने ब्रिटिशांना मदत केली होती. बापरे, म्हणजे जेव्हा देश पेटलेला होता तेव्हा काही भारतीय राजे स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी ब्रिटिशांच्या बाजूने उभे होते. हे राजकीय बुद्धिबळ खरोखरच धक्कादायक आहे. हो ना, पण तत्कालीन राजकीय व्यवस्थेचे ते वास्तव होते. आता तुमचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? पर्याय 1 अशोक कोठारी, 2 अशोक मेहता, 3 डॉक्टर एस.एन. सेन, 4 व्ही.डी. सावरकर. वेळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अशोक मेहता. अगदी बरोबर. 1857च्या उठावावर लिहिलेले द ग्रेट रिबेलियन हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक अशोक मेहता यांनी लिहिले आहे. आणि या पुस्तकात त्यांनी खूप सखोल विश्लेषण केले आहे. असो, आता प्रश्न क्रमांक 24. 1857ची घटना स्वातंत्र्य युद्ध नव्हते असे कोणी म्हटले आहे? पर्याय 1 एन.आर. फाटक, 2 के.एम. पण्णीकर, 3 डॉक्टर ताराचंद, 4 जवाहरलाल नेहरू. वेळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एन.आर. फाटक. होय, न. र. फाटक यांनी या उठावाचे वर्णन केवळ शिपायांची बंडाळी असे केले असून तो राष्ट्रीय हेतूने प्रेरित नव्हता असे त्यांचे मत होते. हे खूप रंजक आहे. म्हणजे एखाद्या चित्रपटाबद्दल जसे समीक्षकांचे वेगवेगळे मत असते ना. अगदी तसंच. हो, कोणी याला फक्त बंड मानलं तर कोणी स्वातंत्र्य युद्ध. दृष्टिकोनाचा हा फरक खूप काही सांगून जातो. बरोबर. आता पुढचा प्रश्न. हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? पर्याय 1 ऑट्रम, 2 हॅवलॉक, 3 हेनरी लॉरेन्स, 4 कॅम्पेल. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हेनरी लॉरेन्स. बरोबर. लखनौ येथील उठावादरम्यान रेसिडेन्सीला घातलेल्या वेढ्यात जखमी झाल्यामुळे 4 जुलै 1857 रोजी हेनरी लॉरेन्स यांचा मृत्यू झाला. आणि तुम्हाला सांगते, हा ब्रिटिशांसाठी खूप मोठा मानसिक धक्का होता. त्यांची अजिंक्य असल्याची प्रतिमा यामुळे पूर्णपणे तडकली होती. हो, तो एक टर्निंग पॉइंट होता. तर राऊंड 1 संपला आहे. आता राऊंड 2. उठावाचे सामाजिक पडसाद आणि ब्रिटिशांचे धोरण. छान. तर प्रश्न क्रमांक 26 माझा आहे. 1857च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता? पर्याय 1 लष्करी व्यवस्थेत बदल झाला, 2 ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात आले, 3 नवे उद्योगधंदे व्यापार पद्धतीत वाढ, 4 हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. वेळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. अगदी बरोबर. उठावात हिंदू आणि मुस्लिम एकत्र लढल्याचे पाहून ब्रिटिश भयंकर धास्तावले होते. त्यामुळेच त्यांनी नंतर फोडा आणि राज्य करा हे धोरण अतिशय पद्धतशीरपणे अवलंबले. म्हणजे लढाईच्या मैदानावर जिंकता आलं नाही म्हणून त्यांनी समाजालाच आतून पोखरायला सुरुवात केली. हो ना, ते अत्यंत धूर्त राजकारण होतं. बरं. पुढचा प्रश्न क्रमांक 27. सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? पर्याय 1 विस्तारवादी, 2 साम्राज्यवादी, 3 वसाहतवादी, 4 दहशतवादी. वेळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विस्तारवादी. बरोबर.
डलहौसीचे राज्य विस्ताराचे आणि संस्थाने खालसा करण्याचे जे भयानक धोरण होते ते राणीच्या जाहीरनाम्याने अधिकृतपणे थांबवले. आणि यामुळेच ब्रिटिशांना त्यांच्या प्रशासकीय धोरणांत मोठे बदल करावे लागले होते. आता पुढचा प्रश्न क्रमांक 28. 1857च्या संघर्षाच्या स्वरूपाबाबत मतभेद असले तरी हा केवळ लष्करी उठाव नव्हता, तो एक महान सामाजिक उद्रेक होता असे कोणाला वाटते? पर्याय 1 फिरोजशाह मेहता, 2 अशोक मेहता, 3 जयंत मेहता, 4 अमित मेहता. वेळ सुरू 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अशोक मेहता. बरोबर. अशोक मेहता यांच्या मते हा केवळ शिपायांचा उठाव नसून यात समाजातील विविध घटकांचा म्हणजे शेतकरी, कारागीर यांचाही सहभाग असलेला तो एक मोठा सामाजिक उद्रेक होता. खरं तर अशोक मेहता यांच्यावर आपला पुढचा प्रश्नही आहे. प्रश्न क्रमांक 29. सन 1857च्या बंडावर द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय 1 व्ही.डी. सावरकर, 2 एन.आर. फाटक, 3 एस.एन. सेन, 4 अशोक मेहता. वेळ 5, 4, 3, 2, 1. अरे, हा तर बोनस प्रश्न झाला. उत्तर आहे 4 अशोक मेहता. हो ना, आत्ताच आपण यावर चर्चा केली, पण यामुळे मेहतांचे विचार किती महत्वाचे आहेत हे पुन्हा अधोरेखित होते. अगदी, नक्कीच. चला, आता राऊंड 2चा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे रिकामी जागा ऐक्य होय. पर्याय 1 हिंदू मुस्लिम, 2 मराठा शीख, 3 इंग्लिश मुस्लिम, 4 इंग्लिश मराठा, 5, 4, 3, 2, 1. हे तर खूपच सोपं आहे. पर्याय क्रमांक 1 हिंदू मुस्लिम. अगदी बरोबर. हिंदू आणि मुस्लिम समुदायांनी एकत्र येऊन लढा दिला आणि बहादूर शाह जफर यांना आपला नेता मानले. म्हणजे इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मगाशी 27व्या प्रश्नात आपण पाहिलं की राणीच्या जाहीरनाम्यातून विस्तारवादी धोरण थांबवलं. हो, आणि 26व्या प्रश्नात पाहिलं की प्रशासकीय पातळीवर फूट पाडण्याचे म्हणजेच हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा देण्याचे नवे धोरण त्यांनी सुरू केले. बरोबर. त्यांनी थेट युद्ध थांबवलं, पण समाजाला आतून तोडण्याचं छुपे युद्ध सुरूच ठेवलं. खरंच, हा इतिहास खूप काही शिकवतो. बरं, आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या राऊंडकडे वळूयात. तात्कालिक कारणे, ध्येय आणि नेतृत्व. प्रश्न क्रमांक 31. इसवी सन 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण होते रिकामी जागा. पर्याय 1 गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग, 2 अनेक संस्थाने खालसा करणे, 3 ख्रिश्चन धर्मप्रसार करणे, 4 पदव्या, वतने आणि पेन्शन रद्द करणे, 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. अगदी बरोबर. एनफिल्ड रायफलच्या काडतुसांना गायीची व डुकराची चरबी लावल्याच्या बातमीमुळे सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि असंतोष उफाळून आला. आता प्रश्न क्रमांक 32. इसवी सन 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? पर्याय 1 डिसेंबर 1859, 2 1 डिसेंबर 1858, 3 1 नोव्हेंबर 1857, 4 1 नोव्हेंबर 1858, 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 नोव्हेंबर 1858. बरोबर. या दिवशी अलाहाबादच्या दरबारात लॉर्ड कॅनिंगने राणीचा जाहीरनामा वाचला आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता अधिकृतपणे संपली. तो एक खूप मोठा प्रशासकीय बदल होता. आता प्रश्न क्रमांक 33. 1857च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले? पर्याय 1 प्राध्यापक न.र. फाटक, 2 पी.ई. रॉबर्ट्स, 3 डॉक्टर आर.सी. मुजुमदार, 4 व्ही.दा. सावरकर, 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्ही.दा. सावरकर. बरोबर. सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहून याला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ठामपणे मांडले. आणि त्यांनी इतिहास लेखनाचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला. आता प्रश्न क्रमांक 34. इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? पर्याय 1 इंग्रजांना समूळ नष्ट करणे, 2
इंग्रजांना सहकार्य करणे. 3. इंग्रजांना विरोध करणे. 4. वरीलपैकी कोणतेही नाही. 5. 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंग्रजांना समूळ नष्ट करणे. अगदी बरोबर. परकीय ब्रिटिश सत्ता भारतातून पूर्णपणे उखडून टाकणे आणि भारतीय सत्ता पुन्हा प्रस्थापित करणे हाच क्रांतिकारकांचा मुख्य हेतू होता. आता आपला पुढचा प्रश्न, जो खरं तर पुन्हा एकदा आलाय आहे, पण तो खूप महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 35. 1857च्या उठावाचे तत्कालिक कारण होते. पर्याय 1. गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काळतुसांचा उपयोग. 2. अनेक संस्थाने खालसा करणे. 3. ख्रिश्चन धर्म प्रसार करणे. 4. पदव्या, वतने आणि पेन्शन रद्द करणे. 5. 4, 3, 2, 1. पुन्हा तेच उत्तर. पर्याय क्रमांक 1. गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काळतुसांचा उपयोग. हो, हा मुद्दा पुन्हा आलाय कारण तो त्यावेळच्या घटनांचा सर्वात मोठा ट्रिगर होता. समाजात असंतोष आधीपासूनच खदखदत होता, पण त्याला ठिणगी लावण्याचं काम याच काडतुसांनी केलं. खरंय. आणि याच संदर्भात आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. 1857मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्व वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले? पर्याय 1. तात्या टोपे. 2. नानासाहेब पेशवे. 3. बहादूरशाह जफर. 4. अझीमुल्ला. 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नानासाहेब पेशवे. अगदी बरोबर. नानासाहेब पेशवे यांनी तीर्थयात्रेच्या निमित्ताने विविध नेते, जमीनदार आणि धार्मिक नेत्यांशी संपर्क साधून प्रत्यक्ष संघटन उभे केले होते. पण मला इथे एक शंका नेहमी येते, म्हणजे केवळ एक तात्कालिक कारण जसे की ती काडतुसे एवढा मोठा देशव्यापी लढा उभा करू शकते का? मला हे थोडं पचायला जड जातं. तुमचा संशय अगदी रास्त आहे. बघा, काडतुसे ही केवळ एक ठिणगी होती, पण खरी आग, खरे इंधन अनेक दशकांपासून साचत होते. डलहौसीच्या धोरणांचा राग, आर्थिक शोषण हे सगळे आधीपासूनच होते आणि त्यावर नानासाहेबांसारख्या नेत्यांचं सुप्त संघटन कामी आले. त्यांनी त्या रागाला योग्य दिशा दिली. म्हणजे तो बारुदाचा ढिगारा आधीच तयार होता आणि काडतुसांनी फक्त स्पार्क दिला. अगदी तसंच. आणि अशा प्रकारे आपण आपले प्रश्न पूर्ण केले आहेत. हो ना, वेळ कसा गेला ते कळलंच नाही. आजच्या या वेगात चाललेल्या क्विजमधून आपण खूप काही पाहिलं. 1857च्या उठावाचे केवळ लष्करी बंड ते पहिले स्वातंत्र्य युद्ध असे विविध पैलू, त्यातील प्रमुख व्यक्ती आणि त्यामागची कारणे अगदी स्पष्ट झाली. हो. आणि जाता जाता या सगळ्या चर्चेतून एक विचार वारंवार माझ्या मनात येतो. तो विचार आपण सर्वांनी करायला हवा. 1857च्या त्या काळात कोणतीही आधुनिक माध्यमे नसताना केवळ काडतुसांच्या एका बातमीने आणि अफवेने संपूर्ण उपखंडात एवढा मोठा उद्रेक घडून आणला. हो, अगदी बरोबर. मग आजच्या या माहितीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात आपण जगतो, जिथे अफवा आणि बातम्या क्षणार्धात जगभरात पसरतात, तिथे अशा माहितीचा आपल्या सामूहिक कृतींवर आणि विचारांवर किती भयानक आणि मोठा प्रभाव पडू शकतो. माहिती ही जेवढी ज्ञान देणारी आहे, तेवढीच ती एक प्रभावी शस्त्रही असू शकते. हो, नक्कीच. शांतपणे विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तर याच विचारासह आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या क्विजमध्ये आणि चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इतिहासाची अशीच रंजक माहिती घेऊन आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत विचार करत राहा.